सिव्हिल सर्व्हिस एज्युकेशन हब या यूट्यूब चॅनलवरती सर्व भावी ऑफिसरांचे पुनश्च एकदा स्वागत आहे। आज आपण बघूयात संविधान म्हणजेच राज्यघटना। राज्यघटना किंवा संविधान अभ्यासत असताना त्यात कलमे आहेत, त्याची पार्श्वभूमी आहेत, सभा आहेत, अशा अनेक गोष्टी आहेत। त्याचं एका लेक्चरमध्ये समजावून सांगणं अर्थातच कठीण आहे। तर आपण काय करूयात, आपण त्याचे पार्ट्स करूयात। तर आज आपण स्टार्ट करतोय प्रस्ताविका, संविधानाची प्रस्ताविका। तर सुरुवात करूयात आजच्या लेक्चरला। प्रस्ताविका म्हणजेच सरनामा होय। संपूर्ण राज्यघटनेचा सारांश, त्यातील कलमे, पोटकलमे या सर्वांचा एकंदर विचार एकाच पानावरती मांडणे म्हणजे सरनामा होय। ही व्याख्या कुठे दिलेली नाहीये, पण आपण असं बोलूयात। एक प्रश्न नेहमीच असा येत असतो आणि आयोग त्यावरती विचारतच, भारतीय राज्यघटनेस किंवा राज्यघटनेच्या जे प्रस्ताविका आहे त्याला कोणी घटनेचं ओळखपत्र असे संबोधले आहे? तर त्याचं उत्तर असणार आहे नाना पालखीवालजी यांनी घटनेचे ओळखपत्र किंवा आयडेंटिटी कार्ड ऑफ द कॉन्स्टिट्यूशन असे प्रस्ताविकेला संबोधलेले आहे। सरनाम्याविषयी उद्गार, यात एक ट्रिक आहेत। शब्द त्यांचे भरपूर मोठे आहेत, पण आपल्याला फक्त जोड्या लावामध्ये हा प्रश्न येऊ शकतो। त्या अनुषंगाने आपण एक ट्रिक बनवली, तर ती अशी के एम मुंशीजी म्हणतात, राजकीय दृष्टी म्हणजेच प्रस्ताविका होय। एम हिदायतुल्लाजी म्हणतात, आत्मा व राजकीय समाजाचे प्रारूपाचे कथन होय। अर्नेस्ट बारकरजी म्हणतात, किंवा त्यांचं जे पुस्तक आहे त्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय, सामाजिक व राजकीय सिद्धांताची मूळ तत्वे 1951 या ग्रंथात प्रारंभी त्यांनी भारतीय सरनामा टाकला आहे। त्यांचं असं मत नोंदवले की भारतीय घटनेचा सरनामा ही महत्त्वपूर्ण बाब आहे। पंडित ठाकूरदास भार्गवजी असे म्हणतात, सरनामा हा घटनेचा आत्मा आहे, संविधानाची ती गुरुकिल्ली व सुवर्ण रत्न आहे, मूल्य जोखू शकणारा एक मापदंड आहे। तर ही ट्रिक आहे मित्रांनो। प्रस्ताविकेचे महत्त्वाचे जे घटक आहेत ते बघूयात। घटनेचा प्राधिकरणाचा जो स्रोत आहे तो घटना आपले प्राधिकार भारतीय जनतेकडूनच प्राप्त करून घेते। भारतीय राज्याचे स्वरूप किंवा आदर्श आयडियल्स हे प्रस्ताविका भारतास सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही व गणराज्य असल्याचे घोषित करते। याचे तुम्ही नोट्स काढू शकतात मित्रांनो। घटनेचे उद्देश न्याय, स्वातंत्र्य, समानता व बंधुता। यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे घटनेची स्वीकृती कधी झाली आहे? तर घटनेची स्वीकृती ही 26 नोव्हेंबर 1949 रोजी करण्यात आलेली आहे आणि घटनेचा अंमल मात्र हा 26 जानेवारी 1950 पासून सुरू झाला आहे। तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। स्वीकृती ही 26 नोव्हेंबर 1949, तर अंमल मात्र 26 जानेवारी 1950। सरनाम्याविषयी जे महत्त्वाचे IMP मुद्दे आहेत ते आपण आता अभ्यासूयात। प्रस्ताविका किंवा सरनामा हे न्यायप्रविष्ट नाही। प्रस्ताविका किंवा सरनामा हे कायदेमंडळावर प्रतिबंध आणत नाहीत। कलम 368 आर्टिकल 368 अंतर्गत दुरुस्ती करून बदल करता येत नाही। आजपर्यंत सरनाम्यात एकदाच घटना दुरुस्ती झाली आहे व ती 42वी घटना दुरुस्ती असून 1976ला झालेली। या अंतर्गत समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता किंवा अखंडता या 3 शब्दांचा समावेश सरनाम्यात केला गेला आहे व ही घटना दुरुस्ती वैधसुद्धा मानण्यात आलेली आहे। राज्यघटनेतील कलम 368 अंतर्गत सरनाम्यामध्ये दुरुस्ती
करता येते का, हा प्रश्न केशवानंद भारती विरुद्ध केरळ राज्य या खटल्यामध्ये 1973ला उपस्थित करण्यात आला होता. तर याची आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये संपूर्ण माहिती देऊयात. सरनेमाचे महत्त्व. भारतीय जनता घटनेतील अधिकारांचा अंतिम स्रोत असणार आहे. सरनेमातील महत्त्वाचे शब्द आहेत सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य, न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता. आपण नोट्समध्ये न्याय हे सर्वात शेवटी घेतलं आहे, कारण की भारतीय संविधान हे न्याय क्षेत्राला वेगळंच ठेवत आलेलं आहे. त्याच्यावरती आपण एक लेक्चर घेऊयात. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 26 नोव्हेंबर 1949 रोजी देशाला राज्यघटना प्रदान केली. त्याबद्दल आपण थोडक्यात माहिती घेऊया. 26 नोव्हेंबर 1949 रोजी संसदेत संविधानाला मान्यता देण्यात आली होती, म्हणून 26 नोव्हेंबर हा संविधान दिवस म्हणून साजरा केला जातो. संविधान निर्मितीसाठी 2 वर्ष 11 महिने 18 दिवस एवढा कालावधी लागलेला आहे. संविधान कसं लिहिलं गेलं, तर संविधान हे हिंदी आणि इंग्रजी भाषेत हातानं लिहिलं गेलेलं आहे. संविधान सभेचे प्रमुख कोण होते? पंडित नेहरू, अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, एन गोपालस्वामी अय्यंगर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, के.एम. मुन्शी, सय्यद मोहम्मद सादुल्ला व बी.एल. मित्तर आणि डी.पी. खेतान या दिग्गज नेत्यांचा समावेश होता. 9 डिसेंबर 1946 रोजी सच्चिदानंद सिन्हा हे हंगामी अध्यक्ष होते, तर 11 डिसेंबर 1946 रोजी राजेंद्र प्रसादजी हे कायमस्वरूपी अध्यक्ष झाले. मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते, तर मसुदा समितीचे अध्यक्ष हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते. 26 नोव्हेंबर 1949 रोजी घटनेमध्ये 8 अनुसूची, 25 भाग व 395 कलम व 1 प्रस्ताविका होती. आज दिनांक 26 नोव्हेंबर 2020 रोजी 1 प्रस्ताविका, 12 अनुसूची, 25 भाग, 448 कलम व 5 परिशिष्टे इतकी आहे. घटनेचा अंमल हा 26 जानेवारी 1950 पासून सुरू करण्यात आला व भारत देश हा प्रजासत्ताक देश म्हणून अस्तित्वात आला. संविधानात कोणाचे हस्तलेखन आहेत, तर संविधानाचे जे हस्तलेखन असावे अशी नेहरूजींची इच्छा होती. त्यानुसार बिहारी नारायण रायजादा यांनी संविधानाचे हस्तलेखन केले. 254 दौत व 303 पेन यासाठी त्यांनी वापरले. यासाठी त्यांना सुमारे 6 महिने एवढा अवधी लागला व त्यांनी ही संपूर्ण संविधान हे कॉलिग्राफी या लिपीत लिहिलेलं आहे. संविधानाच्या पानावर नक्षीकाम कोणी केलं, तर आचार्य नंदलाल बोस यांच्या मार्गदर्शनाखाली शांतिनिकेतनमधील कलाकारांनी भारतीय संविधानातील संपूर्ण हस्तकला पूर्ण केली होती. तसंच प्रस्ताविकेच्या व संविधानाच्या इतर पानांवरील नक्षीकाम व सजावटीचे काम जबलपूरचे विहार राम मनोहर सिन्हा यांनी बनवलेलं आहे. तर संविधानाच्या प्रस्ताविकेबद्दल आपण आजची ही माहिती घेतलेली आहे. सर्वांना संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आता आपण लवकरच भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. तोपर्यंत सर्व ऑफिसरांना
ऑल द बेस्ट. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.